नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, मी सातत्याने तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो आणि निरनिराळ्या विषयावर बहुतांशी मी राजकीय विषयांवर तुमच्याशी संवाद साधत असतो। त्याचप्रमाणे सामान्य माणसाच्या गरजांच्या संदर्भातही अडीअडचणीच्या संदर्भातही मी अनेक व्हिडिओ करत असतो। ते व्हिडिओ आज देखील मी अशाच एक विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे। पण ती चर्चा सुरू करण्यासाठी संवाद सुरू करण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर नित्यनेमाने माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या ह्या चॅनलला म्हणजे टाइम्स ऑफ महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तो विनामूल्य आहे आणि मुख्य म्हणजे लोकशाही, स्वातंत्र्य, लिबर्टी, सामान्य माणसाचे आर्थिक आणि सामाजिक हितसंबंध याच्याशी कमिटमेंट केलेला असा हा चॅनल आहे। इलेक्शनच्या दरम्यानच मी एका विशिष्ट राजकीय पक्षाला सपोर्ट करतो, पण एरवी मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेत नाही आणि माझी जी मतं आहेत निपक्षपातीपणा मी तुमच्यापुढे मांडत असतो। तुम्हाला जर माझे व्हिडिओ तुम्ही नित्यनेमाने पाहत असाल तर मी आता परत, कारण मला तुमचं सबस्क्रिप्शन हवं असतं याच एकाच गोष्टीसाठी, कारण मी कुठलंही पेड प्रमोशन करत नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे, संस्थांचे जे त्यांचे एन ब्लॉक सबस्क्रायबर असतात ते माझ्याकडे नाही। मी तुमच्यासारख्या मित्रांनाच अपील करतो आणि माझं सबस्क्रिप्शन वाढवण्याचा प्रयत्न करत असतो। परत या चॅनलसाठी मी कुठल्याही आर्थिक मदतीची कधी कोणाकडनं अपेक्षा ठेवत नाही। माझा जाण्याचा, राहण्याचा, फिरण्याचा, मुंबईच्या वर तो सर्व खर्च मी माझ्या फंड्समधूनच करत असतो। आज देखील मी असाच एक विषय तुमच्याशी बोलणार आहे, ज्या विषयावर मी अनेक वेळा व्हिडिओ केले आणि तो विषय म्हणजे आता दिल्लीमध्ये चालत असलेला मोदी शहांची गुजराती लॉबी आणि RSS यांच्यामधलं जे राजकीय द्वंद्व तिथे चालू आहे, जोरामध्ये धुमशान चालू आहे। कळलं की नाही? ते दिल्लीमध्ये आता पार्लमेंटचं लोकसभा आणि राज्यसभेचं अधिवेशन सुरू आहे। त्याच्या पहिल्या दिवशी धनखडांचा राजीनामा झाला आणि आज तिथे महायुद्ध पेटलेलं आहे, राजकीय महायुद्ध पेटलेलं आहे आणि दररोज नवीन नवीन बातम्या येत राहतात। आज असं होणार आहे, आज मोदी लॉबी सरस ठरली आहे, तर आज RSSची लॉबी ठरली आहे सरस। उद्या संजय जोशी हे BJPचे अध्यक्ष होणार आहेत, मोदी पाय उतार होणार नाहीत, शहाच पुढचे पंतप्रधान, अशा अनेक बातम्या दिल्लीच्या राजकीय पटलावर रोज नव्याने फ्लोट होत असतात आणि तिथे जो एलिट ग्रुप आहे, कळलं की नाही, त्याच्याकडनं ही लॉबी हे सर्व मॅनेज करत असते। अनेक आर्थिक हितसंबंध या बातम्या पेरण्यामध्ये देखील असतात, याचा मी अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे, कारण मी दिल्लीला अनेक वेळा गेलो आहे, दिल्लीला राहिलो देखील आहे माझ्या तरुण वयामध्ये। ती दिल्लीची सगळी लॉबी मला माहिती आहे आणि मला ज्या काही इनपुट्स मिळत असतात ते नेहमी मला माझ्या नॉर्थमध्ये असलेले माझे जे काय मित्रमंडळी आहेत, हिंदी भाषिक विशेषतः पत्रकार आहेत, त्यांच्याकडनं मला हे इनपुट मिळत असतात। आज जे मी तुम्हाला बोलणार आहे त्या विषयावर मी अनेक वेळा व्हिडिओ केले आहेत, अगोदरच सांगितलं आहे, अनेक व्हिडिओ केले आहेत आणि मी जेव्हा माझ्या मित्रांशी तिकडे ते मला फीडबॅक देतात त्यावेळेला आज माझा असा वेळ आला की मला ते ऐकून कंटाळा आला। कारण गेले वर्षभर आपण ऐकतोय की आता मोदी जाणार, संजय जोशी हे होणार, RJD BJPचा सपोर्ट काढून घेणार, चंद्राबाबू नायडू रोज नवीन त्याच बातम्या त्यांना नवीन फोडणी देऊन येतात। मी कंटाळलो, म्हटलं याचा निकाल काय लागणार आहे? असं कोणीच काही सांगत नाही, आज कोण नेमाने सांगत नाही की मोदींना जावंच लागणार आहे किंवा RSSला माघार घ्यावी लागणार आहे, RSS फुटणार आहे, असं कन्क्लुजन कोणी सांगू शकत नाही। चांगले मोठे पत्रकार जे RSSच्या नागपूर लॉबीशी, दिल्लीमधल्या सगळ्या मंत्र्यांशी, प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसशी संबंध देऊन असे पत्रकार देखील सांगू शकत नाही। पण मी आज म्हटलं की आज आपण ह्या विषयावर माझी जी काही इंडिव्हिज्युअल मतं आहेत ती तुमच्यापुढे मांडावीत। मित्रांनो, ही जी लढाई चालू आहे, आता व्हिडिओ सुरू करतो आहे, चालली आहे बेसिकली त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हवा आहे आताचा त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष हा त्यांच्या मताचा पाहिजे, त्यांच्या आवडीचा पाहिजे, त्यांच्या पसंतीचा पाहिजे, कळलं? ही पहिली गोष्ट। आणि त्यांना 2014 साली मोदींना पंतप्रधानाच्या पदावर बसवण्यात जी RSSच्या त्यावेळच्या आणि ते आताचं पण नेतृत्व आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी जो स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला तो त्यांना 10 वर्षामध्ये सातत्यानं बोचत होता आणि आता त्यांना वाटलं की गेल्या वर्षी इलेक्शन झाल्यानं त्यांना वाटलं की आता यांना आपण आपलं स्थान RSSला परत बळकट करू, आपण RSSची जी हुकूमत होती BJPवर ती परत एकदा आपल्याला मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे। त्याप्रमाणे ते अनेकविध कॉमेंट निरनिराळ्या समारंभात करत असतात, कळलं? आणि त्यांनी जाहीररित्या पण सांगितलं की 75 वर्ष झाल्यावर सगळ्यांनी राजकीय पद सोडायला पाहिजे, कळलं ना? संघाची स्ट्रॅटेजी अशी असते की संघ हा लंबे रेस का घोडा आहे, लॉंग टर्म प्लेयर आहे।
तो दमत नाही, त्याची दमछाक होत नाही. त्यामुळे ते आणि जी गुजरात तथाकथित लॉबी आहे म्हणजे शहाणी लॉबी, या लॉबीमध्ये दोनच आहेत. ते ED, CBI, IB ह्या सर्व इन्कम टॅक्स या सर्वांचा उपयोग करून सर्वांना आपल्या पायाशी लोटांगण घालायला लावत आहेत. प्रत्येक ठिकाणी झोडा फोडा आणि त्यांना नमवा अशी त्यांची पॉलिसी आहे. त्यांनी RSSमध्ये देखील उभाछेद केलेलाच आहे. कळलं की हुसेन बळेवर ही जी म्हणजे माणसं आहेत अशी अनेक लॉबी दिली आहे. त्यांना सत्ता पैसा सर्व पुरवून ती लॉबी देखील त्यांनी गुजरात लॉबीच्या मागे उभी करून ठेवलेली आहे. आणि BJPवर ते मोदी म्हणेल ती पूर्व दिशा हेच त्यांनी गेल्या 14 वर्षात 10-11 वर्षात करून दाखवलेलं आहे. हे सगळं RSSला बोचतं आहे. RSSची अशी परिस्थिती आली की दिल्लीमध्ये असंही काही जण म्हणत होते, म्हणतात अजूनही की मोहन भागवतांनाच घालवतील मोदी, पण मोदी नाही जाणार. कळलं की नाही. पण RSS आहे ती दमछाक होत नाही त्याची. स्थापनेपासून ते ब्रिटिशांबरोबर होते. ब्रिटिशांची नेहमी त्यांनी करून संघ वाढवला. लोकशाही आल्यावर 52 साली लोकशाहीची प्रतिस्थापना हिंदुस्थानमध्ये झाल्यानंतर त्यांनी घटनेला विरोध करूनही ते आज सत्तेपर्यंत पोहोचले. घटना ही भारतीय घटना, लोकशाहीची घटना त्यांना कधीच मान्य नव्हती. ती मान्य नसतानाही त्यांनी त्यांची वाटचाल चालूच ठेवली आणि ते सत्तेपर्यंत पोहोचले. गेले 11 वर्ष आणि अगोदर वाजपेयींच्या 6 वर्ष 17 वर्ष ते सत्ता उपभोगत आहेत. याच्यामध्ये RSSमध्ये जी काही तथाकथित त्यागी लोक होते, विचारवंत होते, ती पिढी नष्ट झालेली आहे, ती गेलेली आहे, पडद्याआड गेलेली आहे. आणि आता जी राहिली आहे त्यांना राजकारण हे धन संपत्ती सत्ता मिळवण्याचे हे झालेलं आहे, माध्यम झालेलं आहे. त्या माध्यमांना मोदींनी ह्या सर्व गोष्टींचा उपयोग त्याला सर्व CBI नंतर ED त्यानंतर इन्कम टॅक्स यांची फोडणी देऊन त्यांनी सर्वांना नमवलेलं आहे. पण RSS मात्र ह्या गोष्टीला लॉंग टर्ममध्ये मी तुम्हाला सांगतो अगदी इट्स रायटिंग ऑन द वॉल की RSSची दमछाक होणार नाही. ह्या लढाईमध्ये RSS रोज नवीन डाव काढणार, रोज नवीन डाव त्यांच्या पुढे आणणार आणि त्याच्यामध्ये मोदी आणि या गुजरात लॉबीला ते नमवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत राहणार आहेतच. कळलं की नाही. आणि पण RSSची चुकी कुठे झाली आहे तर RSSनी ही जी गुजराती लॉबी आहे, विशेषतः नरेंद्र मोदी यांना जे नॉमिनेट केल्यानंतर त्यांचा जो त्यांना काय अंदाज होता तो अंदाज घेण्यात मात्र RSSचे सरसंघचालक आणि तथाकथित त्यांचे जे मोठे लीडर्स आहेत ते कमी पडले. त्यांना वाटलं होतं की आपलं हे प्रेशर टॅक्टिक, दबाव टेक्निक आपण सुरू केलं की मोदी नमतील आणि ते बाजूला होतील. तसं नाही आहे. या गुजरात लॉबीची विशेषतः मोदी आणि शहांची स्किन आहे, जी कातडी आहे ती जाड आहे आणि ती नुसती थिक स्किन नाही आहे, तर त्याच्यावर देखील कोरडेपणाची अनेक लप्तर आहे. याची जाणीव करून घेण्यामध्ये RSSचे टॉप लीडर अपयशी ठरले, ही एक सत्य घटना आहे. तरी पण आता मोदी कुठल्याही म्हणजे मोदी मी तुम्हाला सांगतो, मोदी ही व्यक्ती अशी सत्ता पिपासू आहे. गेली 22 वर्ष गेली जवळ 23-24 वर्ष त्यांना सत्तेची चटक लागलेली आहे. मौज मजा, मी गरीब आहे, मी OBC आहे वगैरे वगैरे सांगून निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्याची आमिषं दाखवून सामदाम दंडभेद करून ते स्वतःचं लाईफ चांगल्या रीतीने एन्जॉय करत आहेत. कळलं की नाही. एअर कंडिशनमध्ये बसून ते गुहेमध्ये ध्यान करायला जातात. तिथे राम मंदिरात गेले तर सगळा कॅमेऱ्याचा फोकस त्यांच्यावर, सतत कॅमेरामध्ये शूटिंगमध्ये बिझी असतात. निरनिराळे 10-10 लाखाचे वेज काढ, त्यांना राज्य करायला वेळच कुठे आहे. कळलं की नाही. त्यामुळे मोदी स्वतःहून ही जी त्यांना चटक लागली आहे, सत्तेची जी चटक लागली आहे, मौज मजेची जी चटक लागली आहे, ते मोदी स्वतःहून कधीही राजीनामा देणार नाहीत. कळलं की नाही. त्यांना आपल्याला हाकलण्याची पूर्ण तयारी झालेली आहे याची जेव्हा खात्री होईल तेव्हा ते त्यांना सेफ एक्झिटचा मार्ग पत्करतील, पण स्वतःहून ते काही जाणार नाही. पण या लढाईमध्ये आता कसं झालं आहे, या लढाईमध्ये सगळे जे पत्रकार व्हिडिओज करतात, बातम्या येतात, त्यामध्ये गुजरात लॉबी विरुद्ध RSS लॉबी असंच दाखवलं जातं. परंतु माझ्या माइंडप्रमाणे मला नेहमी असं वाटतं की ही लढाई आहे ना, ही लढाई मराठा विरुद्ध गुजरात लॉबी आहे. RSSचे सगळे टॉप लीडर्स जरी ब्राह्मण ज्ञातीतील असली तरी अल्टिमेटली दे आर मराठाच, ते मराठी आहेत. लक्षात ठेवा, ही जी दिल्लीला लढाई चाललेली आहे ती मराठा विरुद्ध गुजरात हीच लढाई दिल्लीमध्ये चाललेली आहे. ती तुंबळ युद्ध चाललेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये RSS त्यांना जो माणूस हवा आहे, त्यांना संजय जोशीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून BJPचा हवा आहे. ते त्याला संजय जोशी यांना BJPचं राष्ट्रीय अध्यक्ष करणार म्हणजे करणार, हे मी तुम्हाला सांगतो आहे. हे आतापर्यंत सगळे म्हणतात ते होतील न होतील, अनेक किती लोकांची नावं येऊ देत. गुजरात लॉबीने त्याला संजय जोशीच्या नावाला किती विरोध करू दे, अल्टिमेटली मी तुम्हाला पॉलिसी सांगले, आपल्या प्रतिस्पर्ध्याला नेहमी नवीन डाव प्रतिडाव करत करत त्याला थकवायचं.
शेवटी RSS ही महाप्रचंड मोठी संघटना आहे आणि मोदी आणि शहा हे त्याच्या एक एम्प्लॉईज आहेत असं समजा. एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीशी त्या कंपनीमध्ये काम करणारा एखादा साधा वर्कर जर त्याची बाजू किती न्याय असली तरी तो लढाई करू शकत नाही. लॉंग टर्ममध्ये ती कंपनीचे इंटरेस्ट, मल्टी प्रॉडक्ट कंपनीचे इंटरेस्ट, मल्टीनॅशनल कंपनीचे सर्वीकडे सगळ्या ठिकाणी रिसोर्सेस असतात. त्याच्या पुढे त्या सामान्य वर्करला नमावंच लागतं, तो ती लढाई जिंकू शकत नाही. तशीच काहीशी परिस्थिती RSS म्हणजे ही मराठा लॉबी, RSSची लॉबी आणि गुजरात लॉबीमध्ये सुरू आहे. गुजरात लॉबीचं जे सर्व धोरणं चुकलेलीच आहेत, तरी देखील ते लढण्याचा प्रयत्न करत आहेत. लढाई त्यांची स्किन ठीक आहे, त्याच्यावर अनेक कोरडेपणाची लक्तरं आहेत. तेही शेवटी RSS त्यांच्यापुढे कधी नमणार नाही. RSS स्वतःचा हेका कधी सोडणार नाही. RSSला जे हवं आहे त्यांच्या शताब्दीपूर्वी, 100 वर्षपूर्वी होण्याच्या आत त्यांना दिल्लीच्या तख्तावर त्यांना प्राईम मिनिस्टर हा त्यांच्या पसंतीचाच पाहिजे आणि तो देखील मराठी पाहिजे, हे त्यांचं अंतर्गत ठरलेलं आहे. BJPचा येणारा अध्यक्ष हा मराठीच असणार आणि तो संजय जोशीच असणार आहे आणि येणारा पंतप्रधान हा देखील माझ्या अंदाजाप्रमाणे शेवटी नितीन गडकरींनाच ते प्राईम मिनिस्टर बनवणार आहेत. गडकरींचं नाव किती येऊ, यांचं किती म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं नाव येऊ दे, नंतर आणखीन कोणाची नावं येऊ दे, ही नावं सर्व ॲटोमॅटिकली बाजूला पडणार. कारण तसं फडणवीसांकडे क्रेडेन्शियल काहीच नाही आहे. 10 वर्षात त्यांनी महाराष्ट्रात काय दिवे लावले ते RSSने पाहिलेले आहेत आणि ते म्हणजे मोदींचा रेप्लिका आहे, प्रतिबिंब आहे, हे देखील RSSच्या वरिष्ठ नेत्यांना त्याची जाणीव आहे. या उलट नितीन गडकरी टू सम एक्सटेंट ही हॅज ऑलवेज बीन अ व्हेरी गुड परफॉर्मर टू सम एक्सटेंट. कळलं की नाही, बंडला भयंकर मारतात, कळलं की नाही. त्यांना मागे मी एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे जे मोदी आणि म्हणजे मोहन भागवत आणि गडकरी जेव्हा भेटले तर त्यावेळेला गडकरींना त्यांनी बातमी सांगितली की तुम्ही एवढं का लढत नाही, तुम्ही राजीनामा द्या. त्यावेळेला गडकरींनी काय ऐकलं नाही, राजीनामा द्यायला ते तयार झाले नाहीत, कारण त्यांना सांगितलं सत्तेची ऊब हवी होती, कळलं की नाही. आणि मोदी त्यावेळेला भागवत म्हणाल की मोदी माझं ऐकत नाहीत. आता त्यांना वाटतं की आता त्यांना माझं ऐकावंच लागणार, त्यांना त्यांचं ऐकावंच लागणार, अशी परिस्थिती RSSने क्रिएट करून ठेवलेली आहे, कळलं की नाही. तर RSS कुठल्याही म्हणजे मोदी लॉबी, गुजरात लॉबी कुठल्याही एक्सटेंटला जाऊ शकते. याचा शेवटचा प्रयत्न म्हणजे अशी एक बातमी आली होती की ते शेवटी RSSवर देखील EDचे धाडी घालतील, सरसंघ चालकांना देखील ते EDची भीती घालतील. आणि तशी जर घोडचूक, सत्तेचा माज असतो ना, हा काय और असतो, त्यावेळेला तुमची दृष्टी, तुमची सत्सद विवेकबुद्धी ही मागे पडते, ती अदृश्य होते आणि त्या सत्तेच्या माझ्यापुढे तुम्हाला सत्य परिस्थितीची जाणीव होत नाही, जी मी आता तुम्हाला RSSबद्दल सांगितली, कळलं की नाही. ती सत्य परिस्थिती ध्यानात न येता RSSचे ते सुरुवातीपासून जरी मोदी प्रचारक असले तरी देखील त्यांना सत्तेच्या माझ्यापुढे RSSची वस्तुस्थिती अल्टिमेटली त्यांना त्यांच्या ध्यानात जर आली नाही तर ते मात्र तो पर्याय RSSला चॅलेंज करण्याचं, RSSमध्ये उभी फूट पाडण्याचं प्रयत्न मोदी भागवतांना किंवा RSSच्या टॉप लिडर्सना EDच्या चकाड्यांमध्ये म्हणजे घेरामध्ये आणण्याचं ते पाऊल उचलू शकतात. आणि ती मात्र 100% एंड ऑफ द पॉलिटिकल एंड ऑफ द मोदीज पॉलिटिकल करिअर हे निश्चिंतपणे घडण्याची शक्यता आहे, कळलं की नाही. असा माझा अंदाज आहे. RSSवर जर त्यांनी ॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र मोदी कायमचे फसणार आहेत, एवढं लक्षात ठेवा, कळलं की नाही. संघाची जी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली लॉंग टर्म पॉलिसी असते, कळलं की नाही. RSSला मोदी कुठे नडतायत, RSSच्या मनामध्ये आणि RSSची जी जाणीव आहे ती त्यांना माहिती आहे की आता जर आपण सत्ता सोडली मोदींना घालवण्यासाठी तर पुढची कमीत कमी 25 वर्ष भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये RSSचा जो पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष, तो परत काही सत्तेवर येऊ शकत नाही. त्यामुळे RSSचं एक आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी जावोत किंवा राहोत, सत्ता सोडायची नाही. आणि ह्याच गोष्टीवरचं कॅपिटलाइज करून ह्याचंच मतलबी पुढे आणून जो म्हणजे ही गुजरात लॉबी RSSला ब्लॅकमेल करते. ती म्हणते आम्ही सत्ता सोडणार नाही, सत्ता जर सोडणार नसाल तर ती सत्ता आम्हीच राबवणार आणि आमच्या गुजरात लॉबीच्या सत्तेमध्ये आम्ही तुम्हाला अजिबात सहभागी करून घेणार नाही, हेच त्यांचं चाललं आहे. कारण शेवटी काय मोदी हे काय भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी बोर्डाने, संसदीय बोर्डाने निवडलेले नेते नाही आहेत. त्यांना NDAच्या संसदीय बोर्डाने त्यांनी स्वतःची निवड करून स्वतःला प्राईम मिनिस्टर पदावर त्यांनी बसवलेलं आहे. त्यामुळे RSS ज्या क्षणाला ठरवेल, सत्तेचा लोभ सोडेल, त्यावेळी आज 240 पैकी 140 खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांची लॉयल्टी, फर्स्ट लॉयल्टी इज ऑलवेज RSS. त्यामुळे RSSने एक क्षण जर त्यांना इशारा दिला की तुम्ही फक्त थोडी हालचाल करा,
मोदींना ते दुसऱ्या क्षणाला जसं आता धनकडांना घालवलं ना तसं ते मोदींना घालवू शकतात, एवढी आर एस एसची ताकद आहे. पण आर एस एस पसते कुठे तर आर एस एसला सत्ता नाही सोडायची. ग्राउंड लेवलची रिॲलिटी आर एस एसला माहिती आहे की आपण जर सत्ता सोडली तर पुढची 25 वर्ष आपल्याला सत्ता मिळणार नाही. कळलं? ही गोष्ट स्पष्ट असल्यामुळे त्याच्यावर कॅपिटलाइज करून मोदी आणि शहा यांची गुजराती लॉबी अखंड हिंदुस्थानचं सत्यानाशाकडे घेऊन चाललेलं आहे. कळलं? पण ह्या लढाईमध्ये ही जी मी सांगितलं तुम्हाला, त्यातली माझी कन्क्लुजन सांगतो, माझे अंदाज तुम्हाला सांगतो. मोदींनी किती लढाई करू दे, गुजरात लॉबीने किती मोठी लढाई करू दे, किती डावपेच करू दे, ईडीचा उपयोग करू दे आर एस एस विरुद्ध, CBI वापरू दे, इन्कम टॅक्स वापरू दे, अल्टिमेटली आर एस एसने जो लढा सुरू केला गेल्या वर्षापूर्वी ती लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत ही जिंकणार म्हणजे जिंकणार. आर एस एस स्वतःच्या मताचा, स्वतःच्या निवडीचा, स्वतःच्या पसंतीचाच अध्यक्ष भारतीय जनता पक्षाला देणार आणि तो म्हणजे संजय जोशीच असणार, हे पण मी तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, मोदींनी किती स्वतःची कातडी बचाव करून सत्ता राबवण्याचा प्रयत्न करू दे, कळलं ना आता, किती त्यांनी एक्सटेंड करू दे हे त्यांचा कालावधी, पण पुढच्या 4 महिन्यामध्ये आर एस एस मोदींची जागा रिकामे करून तिथे स्वतःचा माणूस म्हणून, तो देखील मराठी, तो म्हणजे नितीन गडकरींना पंतप्रधान पदावर आर एस एस बसवणार. ही माझ्या मताप्रमाणे हा कन्फर्म ही गोष्ट आहे, हे माझे अंदाज आहेत. आर एस एस म्हणजे काय, ही मी जसं म्हटलं की सत्तेच्या माझ्यापुढे वस्तुस्थिती दिसत नाही आपल्याला, पण या सत्तेचा उपयोग जर गुजरात लॉबीने आर एस एस आणि भागवतांविरुद्ध केला तर इट विल बी एंड ऑफ देअर पॉलिटिकल करिअर. दिस इज अ रायटिंग ऑन द कॉल, इज अ रायटिंग ऑन द वॉल, हे मी तुम्हाला सांगतोय. आर एस एसच्या ह्या लढ्यापुढे, कारण शेवटी आर एस एस तुम्हाला सांगतो ना पूर्व हिंदुस्थानमध्ये कशा रीतीने पसरले, अनेक आर एस एसच्या लोकांचे बळी तिथे गेलेले आहेत. बंगालमध्ये म्हणा, त्रिपुरामध्ये म्हणा, केरळमध्ये म्हणा, इथे गेलेले आहेत. आणि वाईस वर्सा, जसे त्यांचे बळी त्यांच्या आर एस एसच्या कार्यकर्त्यांचे बळी गेले तसे त्यांनी इतरांचे पण बळी घेतलेत. ही गोष्ट सत्तेच्या माझापुढे कदाचित या गुजरात लॉबीला दिसणार नाही. त्यामुळे आर एस एसच्या विरुद्ध जर ईडी, CBI वगैरे हे यंत्र वापरली तर त्याचे परिणाम काय होतील याची पूर्ण कल्पना जेव्हा मोदींची आणि गुजरात लॉबीची सतत विवेकबुद्धी जागृत होईल त्यावेळेला त्यांना ते स्पष्ट चित्र दिसेल आणि मोदी बाजूला होतील. पण एकंदरीत मी तुम्हाला सांगतो, आर एस एस ही लढाई जिंकणार. आर एस एसच्याच पसंतीचा माणूस तो म्हणजे संजय जोशी भाजपचा अध्यक्ष होणार, राष्ट्रीय अध्यक्ष होणार. आर एस एसचाच पसंतीचा पंतप्रधान पुढील 4 महिन्यामध्ये दिल्लीच्या तख्तावर बसणार आणि तो देखील नितीन गडकरीच असणार. मोदींना जावं लागणार, शहाला जावं लागणार आणि येणाऱ्या काळामध्ये आर एस एस स्वतःचा धडा शिकलेली असेल अशी मला आशा वाटते. मित्रांनो, हेच ॲनालिसिस आज मी सांगतोय की ही शेवटी लढाई कोणाची आहे तर मराठा विरुद्ध गुजरात हीच लढाई आहे. मराठा लॉबी विरुद्ध गुजरात लॉबी आहे आणि या मराठ्यांनी आज 125 वर्ष हिंदुस्थानवर राज्य केलं आहे. कळलं की नाही? आपण जे अभिमानाने म्हणतो की अटकेबार झेंडा फडकवला, ते 125 वर्ष आपण राज्य केलं आहे अखंड हिंदुस्थानभर. आज सर्व क्षेत्रामध्ये जी काय प्रगती झाली, जे काय धाडसी जे निर्णय केले ते या राष्ट्रासाठी लढलेले आहेत. ते पानिपतला 1 लाख बांगडी फुटली, ती मराठी रक्ताची बांगडी फुटलेली आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे गुजरात लॉबीने किती नाटकं करू देत, शाह मोदींनी किती नाटकं करू देत, आर एस एस ही लढाई जिंकणार. आणि हे सांगत असताना मी तुम्हाला सांगतो, मी काय आर एस एसचा पाठिंबा देणारा माणूस नाही, मी काय आर एस एसचा समर्थक नाही. ऑन द कॉन्ट्ररी मी आर एस एसचा कट्टर विरोधक आहे. कळलं की नाही? पण जे राजकीय ॲनालिसिस करताना मला दिसतंय, मी वाचतोय, मी बघतोय, मी बोलतोय, आर एस एसच्या माझे चांगले मित्र आहेत, या सर्वांची जे मला फीडबॅक मिळते आणि त्या बेसिसवर मी हे तुम्हाला अंदाज सांगितलेले आहे. तेव्हा बघूया पुढच्या, आता घोडा मैदान जवळच आहे. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे 17 सप्टेंबरला मोदींना 75 पूर्ण होत आहेत. 11 तारखेला महाजनांना म्हणजे भागवतांची मुदत पूर्ण होते. ते बघतायत की भागवत रिटायर होत आहेत. पण आर एस एसच्या याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन काय असलीच तर त्याच्यामध्ये सरसंघचालक हे कधी स्वतः वयामानामुळे कधी निवृत्त होत नाहीत. ते स्वतः त्यांना निवृत्त व्हायचं तर होऊ शकतात, पण त्यांची निवड पद्धती अशी आहे की आर एस एसचे जे सरसंघचालक असतात ते चिठी लिहून ठेवतात आणि त्या चिठीमध्ये पुढे येणाऱ्या नवीन होणाऱ्या सरसंघचालकाचं ते नाव लिहितात. तोच माणूस पुढे सरसंघचालक होतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आर एस एसचे प्रमुख मोहन भागवत हे 11 सप्टेंबरला अजिबात निवृत्त होणार नाही. त्याचप्रमाणे मोदी देखील 16 सप्टेंबरला रिटायर होणार नाहीत. त्यांना रिटायर केलं जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून संजय जोशीला आणलं जाईल. आर एस एसच्या 100व्या सेंटनरी प्रोग्रामला ही दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राचेच असतील, मराठीच असतील. पंतप्रधान म्हणून नितीन गडकरी आणि
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून संजय जोशी. हे माझं कन्क्लुजन आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हे माझं विश्लेषण आवडलं तर जरूर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. हा माझा व्हिडिओ सर्व मित्रमंडळी, ऑफिसचे कलिग्स, तुमचे राजकीय मित्र कोण असतील त्यांना सर्वांना शेअर करा. आणि मला भेटण्यासाठी माझा sadgurukamat.blogspot हा जो माझा ब्लॉग आहे त्याला भेट द्या. माझ्या एक्स पेजला भेट द्या. मी असेच व्हिडिओ परत करत राहणार आहे. माझा पुढचाही व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.